नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. वडिलांच्या समाधी शेजारी खड्डा खोदून आंदोलन. या अनोख्या आंदोलनाला गुरुवारपासून झाली सुरुवात. 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासनाने तोंडाला पाणी पुसल्याने एका शेतकऱ्याने वडिलांच्या समाधी शेजारीच खड्डा खोदून जिवंत समाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील हाळी येथील शंकर बापूराव जाधव यांनी शेतकऱ्यांना कमीत कमी 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, श्रावणबाळ योजनेअंतर्गत उत्पन्नाची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवावी, मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे, हाळी माळेगाव बेंबरा तांडा रस्ता त्वरित बनवावा, मागील वर्षाचा पीक विमा द्यावा, सोयाबीन व कापसाचे हेक्टरी 5,000 रुपयाचे राहिलेले अनुदान द्यावे, लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये द्यावे आदी मागण्या केल्या आहेत. या मागणीसाठी त्यांनी 2 वेळेस उपोषणही केले आहे. परंतु या प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा इशारा दिला आहे. 30 मार्च रोजी ते आंदोलन करणार होते, परंतु गुढीपाडवा आणि ईद असल्यामुळे प्रशासनाने आंदोलन पुढे ढकलावे अशी विनंती केली. त्यानंतर आता 3 एप्रिल पासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी धनाजी जोशी.